कोतवाल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। कोतवालची भरती निघून राहिली, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती निघून राहिली तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि कोतवाल भरतीमध्ये शिक्षण फक्त 4थी पास पाहिजे आणि स्थानिक उमेदवार आपण यामध्ये असलं पाहिजे। तर कोतवाल भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 15,000 भेटते। आणि कोतवाल भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर कोतवाल भरतीमध्ये आपल्या गावामध्ये जर समजा जागा निघाल्या तर फक्त आपल्या गावातल्याच विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरता येते, बाकीच्या दुसऱ्या गावातल्या विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरता येत नाही। आणि कट ऑफ सुद्धा कमी जातो कोतवाल भरतीचा। तर कोतवाल भरतीचे जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे आणि यामध्ये पगार सुद्धा 15,000 प्लस यामध्ये पगार भेटते। आणि आताच नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगरची कोतवालची भरती निघाली होती 158 जागांसाठी। तर प्रत्येक अहिल्यानगर जिल्ह्यामधले प्रत्येक तालुक्यामधले जे गावामध्ये जे ते वॅकन्सी त्या ठिकाणी निघाली होती। आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्यांमध्ये ही भरती निघणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि यामध्ये निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय, फी काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला कोतवाल भरतीची सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून कोतवाल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर आता कोतवालची भरती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निघणार आहे तर ते भरपूर विद्यार्थ्यांचे मला वारंवार कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्यांची कोतवालची भरती कधी निघणार आहे। तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पहा, गोंदिया जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, त्याचबरोबर परभणी जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, सातारा जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, नांदेड जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, रत्नागिरीची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, जळगावची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, चंद्रपूर जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, यवतमाळ जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे, धुळे जिल्ह्याची सुद्धा निघणार आहे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर। तर ह्या सर्व जिल्ह्यांची जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोतवालची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, कारण की कोतवालची जी भरती आहे हे दरवर्षी या ठिकाणी निघत असते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर कोतवाल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते या ठिकाणी पेपरच्या बेसवर होणार आहे। तर पेपर यामध्ये राहतो कोतवाल भरतीमध्ये 100 मार्काचा यामध्ये पेपर असते आणि 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। आणि या 50 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो मेरिट लागते यामध्ये, आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते सर्व जनरल नॉलेजचे प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाते। तर कोतवाल भरतीमध्ये पात्रता जर पाहिलं तर कोतवाल भरतीमध्ये पात्रता जी लागते आपलं शिक्षण यामध्ये 4था वर्ग पास पाहिजे आणि आपण स्थानिक उमेदवार असलं पाहिजे, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पगार यामध्ये 15,000 रुपये पगार आहे कोतवाल भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर कोतवाल भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत कोतवाल भरतीमध्ये वयोमर्यादा लागते, 18 ते 40 वर्षापर्यंत। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी कोतवाल भरतीमध्ये 600 रुपये फी असते आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी कोतवाल भरतीमध्ये जी फी असते हे 500 रुपये असते, ठीक आहे। तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगरची कोतवालची भरती निघाली होती 158 जागांसाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यामध्ये जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। आणि मागच्या वर्षी सुद्धा भरपूर जिल्ह्यांची कोतवालची भरती आली होती, तर यावर्षी सुद्धा कोतवालची भरती निघण्याच्या या ठिकाणी दाट शक्यता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कोतवालची जी भरती आहे हे तुम्हाला कधी पाहायला भेटणार आहे तर पहा मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे कोतवालची भरती निघणार आहे। तर पहा, परभणी जिल्हा झाला, त्याचबरोबर सोलापूर जिल्हा झाला, गोंदिया जिल्हा झाला, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्यांची जी भरती कधी निघणार आहे नवीन, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा, हे जे मी तुम्हाला एवढे जिल्हे वाचून दाखवले तर एवढ्या जिल्ह्यापैकी काही काही जिल्ह्यांमध्ये जे तुम्हाला जी भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर पहा ऑगस्ट महिना झाला, त्याचबरोबर
त्याचबरोबर सप्टेंबर महिना झाला, त्याचबरोबर ऑक्टोबर महिना झाला, त्याचबरोबर नोव्हेंबर महिना झाला। तर ह्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला हे जे तुम्हाला मी जिल्हे या ठिकाणी वाचून दाखवले, तर ह्या जिल्ह्यापैकी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यांची जाहिरात तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या 4 महिन्यामध्ये। कारण की मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो, तर समोर जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, तर सप्टेंबर महिन्यामध्ये जे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एक लक्षात ठेवा। तर ही कोतवालची जी भरती आहे तुम्हाला ह्या 3 ते 4 महिन्याच्या अंदर या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे कारण की आता अहिल्यानगरची जी कोतवालची भरती निघाली होती, तर त्यामध्ये अहिल्यानगरमध्ये कोतवालची भरती निघाली होती, त्यामध्ये जे तालुक्याच्या सुद्धा जागा होत्या, तालुक्यामधले जेवढे पण गाव आहे, जेवढे पण तालुके आहे अहिल्यानगरमधले, तर ज्या तालुक्यामध्ये जेवढे पण गाव आहे तर त्या सर्व गावामध्ये ज्या जागा होत्या आणि कॅटेगरी वाईज त्यामध्ये जागा राहते। कोणकोणत्या ठिकाणी SCच्या जागा राहत नाही, कोणकोणत्या ठिकाणी OBC कॅटेगरीच्या जागा राहत नाही, कोणकोणत्या ठिकाणी EWS कॅटेगरीच्या जागा राहत नाही, पण ओपन कॅटेगरीच्या जागा सर्व सिक्युअर राहते। आणि आपल्याला जर समजा आपल्या कॅटेगरीच्या जागा आपल्या गावामध्ये नसली, तर एक उदाहरण देऊन आलो, आपल्या गावामध्ये समजून जागा निघाली कोतवालची, ठीक आहे, आणि आपल्या गावामध्ये जर जागा निघाली आणि तिथं जर समजा आपल्या कॅटेगरीची जागा नाही तिथं, तर आपण ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल, कोणतीही कॅटेगरी असा, ST कॅटेगरीचे असा, तरी सुद्धा आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये भरता येते जर समजा आपल्या कॅटेगरीची जागा नसली तर, ठीक आहे। तर ही जी भरती निघते कोतवालची, तर हे जे गावागावामध्ये जे यामध्ये जागा राहते, प्रत्येक गावागावामध्ये जागा यामध्ये रिक्त राहते आणि ही दरवर्षी भरती निघते। मागच्या वर्षी सुद्धा निघाली होती आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा निघाली होती। तर मागच्या वर्षी सुद्धा भरपूर जिल्ह्यांची कोतवालची भरती निघाली होती, तर यावर्षी सुद्धा तुम्हाला भरपूर जिल्ह्यांची कोतवालची भरती पाहायला भेटणार आहे ह्या 3 महिन्याच्या अंदर। जसं ऑगस्ट महिना झालं, सप्टेंबर महिना झालं, ऑक्टोबर महिना झालं, नोव्हेंबर महिना झालं, तर ह्या 4-5 महिन्याच्या अंदर तुम्हाला भरपूर जिल्ह्यांची कोतवालची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये ग्राउंड वगैरे काही नाही आहे। तर या भरतीमध्ये आपलं जे पेपर असणार आहे, पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होते कोतवाल भरतीमध्ये आणि पेपर सुद्धा एकदम नॉर्मली राहते। जनरल नॉलेजचेच त्यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एकदम सोपे यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे, कारण की जर समजा आपल्या गावामध्ये जागा जर निघाल्या, तर भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की बाबा आपल्या गावामध्ये जागा निघाल्या आहे म्हणून, तर भरपूर मुलं फॉर्म भरत नाही, ठीक आहे। तर कसं गावामध्ये जर समजा जागा निघाल्या तर गावातलेच पोरं भरते आणि जास्त भरणारे पोरं राहत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यामधले सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना अपडेट माहीत नसते की आपल्या गावामध्ये जागा निघाल्या आहे की नाही निघाल्या। तर जास्त चान्स आहे कोतवाल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे आणि कोतवाल भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला गावामध्ये ड्युटी करावं लागते, गावामध्ये जॉब करावं लागते आणि पगार सुद्धा यामध्ये 15,000 रुपये प्लस आपल्याला पगार भेटते। तर चांगली जे हे ड्युटी एक लक्षात ठेवा कोतवालची। तर लवकरच तुम्हाला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे 3 ते 4 महिन्यामध्ये। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये ज्यांना सुद्धा सिलेक्शन घ्यायचं असेल कोतवाल भरतीमध्ये, तर आतापासून अभ्यास चालू ठेवा। जे पण विद्यार्थी सिरियसली असाल कोतवाल भरतीला घेऊन, तर तुम्ही स्पेशल पुस्तक सुद्धा घेऊ शकता अभ्यास करण्यासाठी। तर कोतवाल भरतीचे मार्केटमध्ये पुस्तक भेटून जाईल तुम्हाला, ठीक आहे। तर ज्यांना सुद्धा सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की यामध्ये मेन पेपर राहते। पेपर जर समजा आपण निघालं तर नक्की यामध्ये आपलं सिलेक्शन होते। तर मेन पेपरच्या बेसवरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होते। तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर तेच आपल्याला वाचायचे, जे याच्या अगोदर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झाले, जे पण प्रश्नपत्रिका झालाय, तर ते वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की तेच प्रश्न जे रिपीट विचारले जाते परीक्षेमध्ये, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला कोतवाल भरतीबद्दल देत राहणार आहे। तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।